मी तुम्हा सगळ्या माध्यमांना हात जोडून विनंती करतो की हा जो पॅनिकिझम, मराठी सांगायचं झालं तर जी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे, तो काहीसा व्यापाऱ्यांकडून चालला आहे, काहीसा विरोधकांकडून चालला आहे, काहीसा माणसाच्या मनामध्ये असुरक्षित भावना, संपलं तर काय करा, आणून ठेवा, याच्यातून निर्माण झालेली स्थिती आहे. वारंवार देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी आणि राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी ही मांडणी करतायत की कुठेही पेट्रोल डिझेलचा आणि घरगुती गॅसचा, मला हे मान्य आहे की शेवटी प्रायोरिटी ठरवायची असतात, त्यात घरगुती गॅसला प्रायोरिटी आहे. त्यामुळे कमर्शियल गॅसला कोटा ठरला, त्या कोट्यामध्ये जे धंदा करतील ते करतील का, तर ती सुरक्षित, म्हणजे जसं आपल्याकडे पाणी आहे तर आपण काय करतो, एप्रिल मे मध्ये जरा कमी सोडतो का, तर पाऊस लांबला तर काय करा. आणि त्यामुळे कुठेही लोकांनी पॅनिक होण्याचं, घाबरून जाण्याचं, असुरक्षिततेचं कारण नाही. सुरुवातीला जेवढ्या रांगा लागल्या तेवढ्या आता नाहीत, कारण लोकांना लक्षात आलं की नाही काही शॉर्टेज वगैरे नाही. त्यामुळे 4 किलोमीटर लांबा, 5 किलोमीटर 4 किलोमीटर लांब रांगा वगैरे असं काही झालं नाही. ते तुम्ही हा पॅनिकिझम निर्माण करू नका. आणि मला असं वाटतं की हेच माननीय मोदीजींचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी पुढच्या काही महिन्याची व्यवस्था उभी केली. आता हे युद्ध काही वर्ष चाललं, पहिल्या महायुद्धासारखं दुसऱ्या महायुद्धासारखं चालू नये, परमेश्वराची प्रार्थना करूया लवकर संपव. चाललं तर कोण कोणाला पुरलाय हो, पण हे युद्ध लवकर संपावं असं जगातल्या सगळ्या नेत्यांचं, मोदीजींसहित सगळ्यांचा प्रयत्न चालला आहे. त्यामुळे येथे काही महिने तरी पेट्रोल, डिझेल, गॅस याचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. ज्या नेत्यांचे फोटो आलेले आहेत त्यांना कुठेतरी करण्याचा प्रयत्न होतो, तुमचं देखील नाव आता चर्चेमध्ये. या विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी सभागृहामध्ये, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अतिशय सविस्तर मांडणी केली आहे. त्या मांडणीनंतर आम्ही कोणीतरी मांडणी केलं तर एका मोठ्या माणसाने अतिशय उत्तम मांडणी केली आणि आपण मात्र काहीतरी तोडकी मोडकी मांडणी केली असं होईल. तुम्ही ती मांडणी खूप चालवलेली आहे. दादा, कोल्हापूर गोकुळ संदर्भातला प्रश्न आहे. सर्व संचालक बिनविरोध निवडणूक करा अशी मागणी करत असताना भाजप नेत्यांची कुठेतरी भेट घेताना दिसत नाही. कुठेतरी भाजपला सोडून एकत्र येण्याची तयारी आहे का, काय असेल? भारतीय जनता पार्टीला वेगळं ठेवून आता ह्या देशातलं राजकारण चालूच शकत नाही. गोकुळचं कसं चालेल? आणि त्यामुळे सुरुवात आहे, हळूहळू भेटीगाठी होतील. त्यामुळे गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार आणि बिनविरोध व्हायची असेल तर महायुतीचे सगळे नेते बसून निर्णय करतील.